झालं वाटोळं. हो, कोरेगावचं विभाजन झाल्यामुळं उत्तर भाग सगळा गेला. आपल्याला वालीच राहिला नाही कोण. हा, वाली राहिला नाही, रस्ता राहिला नाही, पाण्याची सोय नाही. त्याच्यानंतर बाकीच्या ह्या किरकोळ गोष्टी येत्या त्या बी नाही. त्या गावात सडक योजना येत्या त्या बी नाही. त्या आता इथं अनपटवाडीचे शहापूरचे दहिगावला जायचं म्हटलं कशानं जायचं, शहापूरला जायचं म्हटलं तर कशानं जायचं. आपण पोहोचलोय आता थेट अनपटवाडी गावामध्ये. कशा पद्धतीने इथला नागरिकांचा विकास झाला का, आणि याच माध्यमातून जाणून घेणार आहोत तिथल्या नागरिकांच्या व्यथा की या अनपटवाडीमध्ये स्थानिक मूलभूत समस्या काय आहेत. थेट आपण इथल्या नागरिकांशी चर्चा करणार आहोत. त्यानं जर कुठनंही आला तरी सगळे खराब आहेत. तरी आमदार खासदार काय करतात? काय नुसतं बसून राहिले जागेवर. तुम्हाला काय वाटतंय, काय सांगाल तुम्ही थोडक्यात? 10 वर्ष काही काम होणार नाही वाघोली पुलाच. इकडे कोण लक्ष देत नाही ना, लक्ष अजिबात देत नाही इकडे कोण. पश्चिम भाग नाही, उत्तर कोरेगाव मध्ये काय वाटतं? आता जिल्हा परिषद निवडणूक लागली की लागली, पण आता हे मतदान झाल्यानंतरच काम होणार ना. मतदान झाल्यावर त्याला काम का तसंच राहतील पडून? काय तसं सांगता येत नाही. तसं काय सांगताय? तुम्हाला काय वाटतंय? तसं पाहिलं तर उत्तर कोरेगाव तालुक्याला वालीच नाही असं वाटतंय तुम्हाला? हो, आतापर्यंत तर तसंच झालं. शरद पवारांवर अख्ख्या भागानं प्रेम केलं, पण पवार कुटुंबाला कधी ह्या भागाची काळजी वाटली नाही. पण आमच्या अनुभवात आमच्या 50 वयापर्यंत बीजेपीनं आमच्या गावात चांगलं पाण्याचं काम केलं आणि बीजेपीचे आमचे कार्यकर्ते होते, त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. त्यामुळे ह्या भागात नक्कीच उलथापालथ होणार आणि बालेकिल्ला ढासळणार राष्ट्रवादीचं, हे 100%. काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, आगामी उमेदवार येत असतील तुमच्याकडे, इच्छुक उमेदवार. काय वाटतं तुम्हाला, येणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्ये तुम्हाला सरस उमेदवार असतो असा कोण वाटतोय की तो उमेदवार आल्यानंतर तुमच्या भागाचं काम करेल, गावाचं काम करेल, फंड मोठ्या प्रमाणात टाकेल, या उत्तर कोरेगाव तालुक्याची विकासाची धुरा सांभाळ? तुम्हाला काय वाटतं? विकासाच्या दोहारा सांभाळणारा आत्ताच्या उमेदवारांपैकी अमित लक्ष्मण चव्हाण हे फार धाडीचे नेतो. डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी संबंध येणारा माणूस आहे हा. त्यामुळे लोकांचा विकास अमित चव्हाणच करू शकतो. ह्या आता उत्तर भागात त्याशिवाय माणूसच तारणणार राहिला असं आम्हाला वाटतं. उत्तर कोरेगावचं काय झालंय, विभाजन झालेलं आहे. लोकसभेला माढा, विधानसभेला फलटण आणि स्थानिक स्वराज्याला कोरेगाव. त्यामुळं तिन्हींची 3 दिशा झालेल्या आहेत. त्यामुळे उत्तर कोरेगावकडे कुणीही बघत नाही. आणि चालू झेडपीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर BJPचे अमित चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या अगदी नजीकचे आणि भागवत कराडकरांचे ते PA होते. त्यामुळं मुख्यमंत्र्यांशी थेट त्यांचे संबंध आहेत. तर त्यामुळं त्यांच्या माध्यमातून इतर गावांना सुद्धा भरपूर निधी पडलेला आहे. म्हणजे ते कोणी काय नसताना पद नसताना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी ह्या भागाला निधी दिलेला आहे. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर अजून काम चांगलं करतील असं वाटतंय तुम्हाला? विषयच नाही ना, जर पद नसताना माणूस एवढा निधी या भागात आणू शकतो. आता दहिगाव वाटर रस्ता, त्याला मला वाटते 60 का 65 लाख रुपये पडलेले आहेत. त्यांनी टाकले, त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या आमदाराचे. तुम्हाला काय सांगायचं? यांनी सांगितलं अमित चव्हाण काम चांगलं करतील असं वाटतं यांना. तुम्हाला वाटतंय का की येणारा उमेदवार जर विजयी व्हावा तर अमित चव्हाण व्हावेत असं वाटतंय या उत्तर कोरेगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून? तसं तर अमित चव्हाण साहेबांची आम्ही कामाची पद्धत बघितली. काम प्रशासन लेवलवर त्यांची चांगली ओळख आहे. प्रशासनावर थोडीशी पकड आहे त्यांची चांगली. आमच्या मागं 2 वर्षापासून आम्हाला फक्त शेतीची लाईट 4 तास होती. त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी ते आम्हाला 8 तास करून दिली. ट्रान्सफॉर्मर वगैरे मोठ्या कॅपॅसिटीचा लावून. तर त्या प्रश्नाकडे 2 वर्षात आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं. त्यांच्या कानावर ही गोष्ट आम्ही घातल्यानंतर मागे जिल्हा परिषद सदस्य काय करतात मग? मागील जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपूर्ण 4 वर्ष झाले. ते सांगतात की प्रशासक आहे वगैरे वगैरे, पण एक माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तर काम करू शकत नव्हते का? काय वाटतंय लोकप्रतिनिधी म्हणून? त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केलं बाकी सगळ्या गोष्टी. ह्यांच्याकडे कोणताच कार्यकाळ नाही किंवा हे एक लोकप्रतिनिधी नसताना देखील एवढं काम करतात. म्हणजे थोडंसं त्यांच्याकडे पहिल्यांदा वाटतं की उत्तर कोरेगावला एक चांगला वाली मिळू शकतो. बाबा तुम्हाला काय सांगायचं? यांनी सांगितलेले बरोबर वाटतंय का तुम्हाला की अमित चव्हाण काय असंच होईल पुन्हा की लोकप्रतिनिधी झाल्यानंतर किंवा जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर पुन्हा ते बी गायब होतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही, विकासाचा माणूस आहे अमित चव्हाण. आणि विकास करणारच तो. असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतं. काय वाटतंय तुम्हाला? यांनी सांगितलं अमित चव्हाण विकास करतील असं वाटतंय यांना. का अमित चव्हाण निवडून आल्यानंतर पुन्हा मिस्टर इंडिया होतील तुम्हाला वाटतंय का? अमित चव्हाणांची कारकीर्द आता मी फार जवळून बघितली. मी मुंबईमध्ये रहिवासी आहे.
आणि गाव लेवलला सुद्धा माझे म्हणजे आहे इथं सुद्धा. आज मुंबईचा एक आमच्या नामदेव बापू कदम यांनी 27 एकराचा भूखंड घेतलेला आहे तिथं आणि तो आम्ही कामगारांच्या नावानं. आज त्यांनी मोठं काम एवढं केलेलं आहे की कामगारांना तो न्याय मिळवून दिलेला आहे. गेले 2 वर्ष सतत झगडत सह्याद्री बँकेच्या माध्यमातून सह्याद्री डेव्हलपमेंटला आला. डेव्हलपरला. आणि दुसरी गोष्ट आता बँक सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीत ताब्यात घेतलेली आहे आणि स्वतः सदस्य सुद्धा नाहीत पण कामाची पकड आहे त्यांची. कोणी गैरकाम करणार नाही असे त्यांच्या अंडरखाली सगळं कामकाज चाललेलं आहे. दुसरी गोष्ट आत्ता जी जिल्हा परिषदेची इलेक्शन लागलेली तर ह्या भागाला जर नेतृत्व करणारा जर माणूस आपण जवळून बघितला तर अमित चव्हाणाशिवाय पर्याय नाही. उषा मागील जिल्हा परिषद सदस्यांनी काय केलं आतापर्यंत? उत्तर कोरेगाव तालुका तसं पाहिलं तर इकडं कुठलाच लोकप्रतिनिधी लक्ष देताना दिसणार. वाघोलीचा पूल पडलाय. प्रत्येक कुठल्याही गावात जावा मोठ्या प्रमाणात खड्डे, माणूस नीट जाऊ शकत नाही. उदासीन त्या काय लोकप्रतिनिधींबद्दल? उदासीन हे जे आता ते वाघोली पलावली म्हातारी माणसं मला वाटतं मागल्या हप्त्यात 2-4 पडली. कोणाचे पाय गेले काय गेले बऱ्याच कंप्लेंट आहे. मोटरसायकल तिकडून जात नाही. सोनक्या कुणं जायचं म्हणलं तर कंबार्ट सरळ होणार आहे म्हणजे एवढे खड्डे. तर ह्या लोकनिधीने ह्या प्रतिनिधींनी त्याची का पूल पाडायच्या अगोदर पर्याय रस्ता करून द्यायला पाहिजे होता. तो दिला नाही. बरं तो दिला नाही मग सोनक्याकडे जाणारा तरी रस्ता नीट करून द्या. तो सुद्धा दिला नाही. मग आम्हाला आता असं वाटतं की अमित चव्हाण साहेबांशिवाय पर्याय नाही आणि नेतृत्व हे 1 नंबर करू शकतात या भागाला. आणि बीजेपीचं तुम्ही सांगायच्या माध्यमातून योगेश सागर साहेबांनी आम्हाला डॅमच्या माध्यमातून पाणी भरपूर प्रमाणात दिलंय आणि बीजेपीच्या माध्यमातून पाणी हे आलं. बाबा काय सांगाल तुम्ही? बरंच पावसाळा खाल्ल्या तर राजकारण जवळनं बघितलंय. काय वाटतंय तुम्हाला? आम्ही खाली सोलापूर फलटण भागात गेल्यामुळं आम्हाला आमदार नाही, खासदार नाही. आता हे जे खालची लोक आहेत तेवढीच आमची आहेत. त्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. वाटोळ झाला आपल्या भागाला. हो, कोरेगावचं विभाजन झाल्यामुळं उत्तर भाग सगळा गेला. आपल्याला वालीच राहिला नाही कोण. हा, वाली राहिला नाही, रस्ता राहिला नाही, पाण्याची सोय नाही. त्याच्यानंतर बाकीच्या ह्या किरकोळ गोष्टी येतात त्या बी नाही. त्या गावात सडक योजना येतात त्या बी नाही. त्या आता इथं अनपटवाडीचे शहापूरचे दहेगावला जायचं म्हटलं कशानं जायचं, शहापूरला जायचं म्हटलं तर कशानं जायचं. म्हणजे ह्या अशा अवस्था आहेत त्या. सांगितलं तसं माणूस येईल पुढं. अमित चव्हाण वाटते तुम्हाला आशेचा किरण आहे? हो 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 वाटतंय ना. म्हणजे पद नसताना देखील ते जर काम करत असतील तर पद आल्यानंतर अजून काम करतील असं वाटतंय का? वाटतंय ना. काय होतील? नाही 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 नाही. नमस्कार बाबा, काय वाटतंय तुम्हाला? आता किती वय तुमचं? आता हे 72. 72 वय. म्हणजे पावसाळ्यात राजकारण जवळनं बघितलंय. शंकरराव अण्णांचं बघितलंय, शालनताई पाटलांचं बघितलंय. काय वाटतंय आता तसं पाहिलं तर उत्तर कोरेगाव तालुक्याला वालीला येणार नाही, वाटोळ झाले आपल्या भागाचा. नाही, उत्तर कोरेगावचा विकासच नाही झाला आतापर्यंत. काय आतापर्यंत विकासच नाही झाला. पाण्याची बोंबाबोंब, रस्त्यांची बोंबाबोंब. आता ज्यांनी सांगितलं दहेगाव रस्ता, शहापूर रस्ता, हे सगळ्या रस्त्याला जिकडे जाईल तिकडे खड्डेच आहे. वाघोलचा पूल पडला किती लोकांना 5 किलोमीटर फिरून पिंपोडला यावं लागतं. हा, आता आमच्यासारख्या माणसाने कुठलं नदीतनं जाता येते का? हा, तो तर रस्ता व्यवस्थित असावा की जाण्या येणं भलं 4 किलोमीटर लांब पडलं तरी माणूस जाऊ शकतो. पण तो तर रस्ता जाण्याचेच मार्ग आहे. इकडं खामकरवाडी इकडं बी ब्रिजचं काम आहे. तिकडे बी जाताना पिंपोडा मार्गे असं फिरून जावं लागतं. काय वाटतंय तुम्हाला? आता लोकप्रतिनिधींमध्ये काय वाटतं? इच्छुक उमेदवार 2-3 आहेत. काय वाटतंय तुम्हाला कोण काम करेल? उमेदवार लक्षच देत नाही तिकडे. त्यामुळे आणि काम करणार आता नवीन उमेदवार आहे तर करेल. मला असं शंका आहे की तो माणूस जरा कामाचा आहे. कोण? अमित चव्हाण कामाचा माणूस आहे. हा, काय सांगाल तुम्ही? उत्तर कोरेगाव तालुक्यात तसं पाहिलं तर यांच्या माध्यमातून दिसून येते की वाटोळच झाले. आपले लोकप्रतिनिधी नाहीत आपल्याला. जे लोकप्रतिनिधी आपल्या उत्तर कोरेगावात होते, फलटणचे आमदार असतील, राज्य असतील, त्यांनी आजपर्यंत काम करण्याचं काय केलं माहिती आहे का? त्यांनी ठोस उपाययोजना काय केली नाही. त्यातून शेतकऱ्यांची सुधारणा व्हावी, तरुण विकसित व्हावा, त्या हाताला काम मिळावं, त्यासाठी काहीही काम केलं नाही. त्यांनी काय करायचं? मंदिराला, ह्या मंदिराला एवढा फंड दे, त्या मंदिराला तेवढा फंड दे, तेवढंच काम करायचं. तेवढं थांबवा. आणि त्यात एक वेळ फंड दिला का नाही, तुम्हाला चार वेळा सांगायचं आम्ही तुम्हाला फंड दिलाय, मतदान आम्हाला झालं पाहिजे. आणि आपल्याला नाही, बीजेपीने 1 कोटीची जलसंधारणाची कामं केली.
त्यातून गावाचा भरपूर फायदा झाला. शेती सुधारली, शेतकरी सुधारला. पण ह्यांचं बाकी प्रचार काय करायचा, आम्ही तुम्हाला एवढे दिलेत, ह्यांना एवढे दिलेत, जाहिरात करायची. बीजेपीने 100 कोटी दिले, तुम्ही कुठे सांगताय? बाबा काय सांगाल तुम्ही की उत्तर कोरेगाव तालुक्यात कुठनंही या तरी खड्ड्यामधनं तुम्हाला यायलाच लागणार आहे. मूलभूत समस्या आहेत मोठ्या प्रमाणात. युवकांच्या हाताला काम नाही, MIDC सारखे प्रोजेक्ट नाहीत आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्यात. एखादा वाली येईल का? काय वाटते तुम्हाला अमित चव्हाण सारखा यांनी सांगितल्याप्रमाणे? नाही अमित चव्हाण येणारच. अमित चव्हाण यांना काय वाटतंय तुम्हाला? अमित चव्हाणांविषयी काय वाटते? आत्मीयता तुम्ही सगळ्यांनी व्यक्त केली अमित चव्हाणांविषयी, तुम्हाला काय वाटतं? काय संबंध नाही, मुंबईला असतो त्यामुळे आपल्याला मुंबईला त्यांनी एक काम चांगलं केलं म्हणतात, बांधला जे फ्लॅट मिळणार आहेत त्याच्याविषयी सह्याद्री नगरला लोकांना आता घरं मिळणार आहे. हो केलं मोठं यश आहे ते अमित चव्हाणांचं. हो. मंडळी, आपण होतो अनपटवाडीमध्ये आणि याच माध्यमातून जाणून घेतलं तिथल्या नागरिकांचा कल कशा पद्धतीने गेली अनेक वर्ष लोकप्रतिनिधींबद्दल या अनपटवाडीमध्ये उदासीनता आहे आणि याच माध्यमातून गेली अनेक वर्ष उदासीनता लोकप्रतिनिधीमध्ये दिसून येते. तसं पाहिलं तर या उत्तर कोरेगाव तालुक्यात कडक शब्दात बोलायचं झालं तर उत्तर कोरेगावात लोकप्रतिनिधींना अक्षरशः वाटोळं करताना दिसून येतात लोकप्रतिनिधी. याच माध्यमातून आता एक आशेचा किरण म्हणून यांनी सांगितल्याप्रमाणे अमित चव्हाण एक आशेचा किरण यांना दिसून येतो आणि तो काहीशा प्रमाणात या उत्तर कोरेगाव तालुक्यात वाली ठरताना दिसून येतात. कॅमेरामन आशिष सह मुकुंद काके, अनपटवाडी.